ल देशपांडे हे महाराष्ट्राचे अत्यंत लाडके व्यक्तिमत्व. त्यांच्याच बटाट्याची चाळ या पुस्तकातील उपास या कथेतील एक उतारा मी इथे वाचून दाखवत आहे. पंत, मला मंडळी उगाचच पंत म्हणतात. वास्तविक पंत वाटावं असं माझ्यात काहीही नाही. चांगला टेलिफोन ऑपरेटर आहे मी. आता आपल्याला बूट पॅन्ट आवडत नाही हे खरं, पण म्हणून काय पंत? पंत हा काय साला मॅडनेस, अशा थाटात सोकाजी त्रिलोकेकरांनी सुरुवात केली. तुम्हाला काय वाटतं, साला तुमचं बॉस अशी फास्ट करून लीव सँक्शन करणार आहे का? पण माझं ऐका. मी 4 तासांच्या उपासानंतर क्षीण होत चाललेल्या माझ्या आवाजात सोकाजी नानांची समजूत घालत होतो. पण नाही, सोकाजी मला सन्मान देण्याचा चंगच बांधून आले होते. माय गुड फ्रेंड, साले फास्टनी काय होतं काय? हा तर मुळी बॉसला कन्व्हिनियन्स करायचा वेच नाही. लिसन, तुम्हाला पाहिजे तर सिकनोट देतो. माझे कजिनचा साला MD आहे. यू विल गेट ॲज मच लिव. पण साला उपास काय? पण माझं ऐका. अरे काय ऐका, तू काय सांगणार? दिस इज हंबग. 4-5 तासांच्या उपासाने माझी अशक्तता कण कण वाढत होती आणि इथे सोकाजी नानांना जोर चढत होता. साला लिसन, तू जेवून घे बरं. साला सोन्यासारखा संडे हाय. आज फिश काय मिळाली होती. पण तू उपास बिपास नको करू. साधारण 1.5 तास त्रिलोकेकर बडबडून गेले आणि चाळीतले नाट्यभैरव कुशाभाऊ आले. त्यांनी तर एकच प्याल्यातल्या सुधाकर, तुम्ही आमचे भाऊ, आम्ही तुम्हाला सांगू नये, पण तुम्ही दारू सोडा या चालीवरती सुरुवात केली. पंत, इथे कुशाभाऊंनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. पंत ऐका माझं, 2 घास खाऊन घ्या. या वाक्याने काही अत्यंत सुटकी संकेत माझ्या मनात डोकावले. अहो पण नाही, नि परंतु नाही. पंत, आपण चाळीत इतके वर्ष राहिलो, ते भावांसारखे. आमची ही आत्ताच म्हणाली की तुमचा उपवास सुरू आहे. जेवत होतो तसाच उठून आलो. नाही पंत, तुम्ही जेवायचं नाही तर कुणी? पंत ऐका माझं, बाबा वरव्यांच्या नारूची मुंजी आठवा. 20 वर्ष होऊन गेली. 55 जिलब्या उठवल्या होत्या तुम्ही. त्या तुम्हीच ना, इथल्या तुम्ही. वरती कुशाभाऊने एका हुंका देखील काढला. ते काही नाही पंत, जेवलं पाहिजे. उपासानं काय होणार? अहो जनोबा रेग्याचं बोलणं एवढं काय मनावरती घेता? जनोबाचा काय संबंध? माझं हे वाक्य पुरे व्हायच्या आतच नाटकातल्यासारखा काय संबंध एवढंच शब्द उच्चारून कुशाभाऊ नाट्यभैरवाने एक प्रदीर्घ उसासा टाकला. कळल्या आहेत मला साऱ्या गोष्टी. टमरेलाची चोरी ती काय? अरे जाताना बरोबर थोडीच न्यायच्या आहेत आपल्याला या चीज वस्तू. सारं काही इथेच टाकून जायचं आहे बरं. कुशाभाऊ, टमरेल? पंत, उजाडल्यावर टमरेल नाही. टमरेल उजाडल्यावरती कोंबडं झाकलं म्हणून काय उजाडायचं राहायचंय थोडंच. 3 दमडीचं टमरेल ते काय, आणि त्याच्या चोरीचा आळ तुमच्यावर? चोरी? मला काही कळेना. पंत, तुम्ही नका कष्ट घेऊ. मी जनोबापुढं 100 टमरेल भरून ठेवतो. वापर म्हणावं दिवसभर. पण पंत, तुम्ही हा उपासाचा नाद सोडा. ही अन्न ब्रह्माची उपेक्षा आहे पंत. पण कुशाभाऊ, माझं ऐकाल का? मला काही ऐकायचं नाही की बोलायचं नाही. मला फक्त एकच पाहायचं आहे आणि ते तुम्हाला भरपूर जेवताना. पंत, सोडा हा नाद. नाही हो, अंतकरण पिळवटून सांगतो मी तुम्हाला. नको पंत, नका. या उपासापोटी आपल्याला प्रकृतीचा आपल्या सत्यानाश करून घेऊ नका. कुशाभाऊंना आवरणे मुश्किल होते. शेवटी त्यांच्या गेल्याच आठवड्यात झालेल्या एका नाटकाबद्दल मी बोललो तेव्हा गाडीने रूळ बदलले. पण ते किती? अगदी थोड्या वेळाती. पुन्हा थोड्या वेळाने रुळावरतीच परत मेन लाईनवरती गाडी आली. नका हो पंत, असं करू. अहो काय करतोय मी?
कळतंय मला, तिळ तिळ तुटतं माझं आतडं, पण बंद सोडा हा विचार. आता मात्र मला काय बोलावं ते सुचेना अजिबात. मी तोंड उघडले की सर्वजण एकमुखाने तुम्ही बोलू नका, तुम्हाला त्रास होईल अशासारखेच उद्गार काळजीपूर्वक स्वरात काढायचे. आचार्य बाबा बडव्यांखेरी सर्व शेजारी जमले. तळमजल्यावरचा किराणा भुसार मालाचा व्यापारी चापशी देखील आला. असा कोणी आपास वापास करायला सुरुवात केली म्हणजे आम्हाला तो लय धास्ती वाटते. आमची कच्छमध्ये ते काय एक रावळ बाप्पा होता, असंच आपास करून करून मेला ने. पण तो आपास नाही करा हो तुम्ही, आम्हाला धास्ती वाटते. बरोबर आहे, सगळ्यांनी उपवास करायचं ठरवलं त्याचं दुकान कसं चालणार. काशीनाथ नाडकर्ण्यांच्या कानात जनोबा रेगेकूच. माझ्या उपवासाचे एक सोडा, पण जनोबाला कुठल्याच प्रसंगाचे गांभीर्य कळत नाही. मी स्वच्छ डोळे मिटून पडलो होतो. बाकी आत येणारा प्रत्येक जण पंतांना स्वस्थ पडू द्या असं सांगत होता आणि आपण स्वतःच आमच्या खोलीत गर्दी करत होता. शेवटी कळवळून मी ओरडलो, अहो असं काही नाही, मी जो हा उपवास सुरू केला आहे तो सोडा पंत, सोडा सोडा. नाट्यभैरव कुशाभाऊला नाटकात दुसऱ्याची वाक्य तोडायची इतकी भयंकर कोड होती की भाऊ बंदकीत राघोबाचे काम करताना रामशास्त्राच्या पार्ट्याने देहांत प्रायश्चितला देहांत म्हटल्यावरती प्रायश्चिता वाचून गत्यंतर नाही हे न्यायाधीशाचे उरलेले वाक्य आपण राघोबा आहोत हे विसरून त्याने स्वतःच म्हणून टाकले होते. पंत एकटं डिवोशनल सॉंग म्हणायचा इच्छा आहे अशी प्रस्तावना करून माझ्या कॉटच्या पायथ्याशी मंगेशरावांनी सपत्नीक तळ ठोकला व वरदाबाईंनी मीराबाईंच्या तुमबिन मोरी तोंड घातले. वरदाबाई गोवर्धनगिरीदारीपर्यंत पोहोचल्या नसतील इतक्या सोटा छाप मलमालतल्या जाहिरातील असे उंदरास पाहून मांजर या न्यायाने रोग पळतात तसे आमचे सगळे शेजारी पळून गेले. पंत उपोषण विशेषांक आहे, पोंबुरपेकर म्हणाला. वास्तविक चाळकरी दैनिकांचा साधा अंक अजून निघालाच नाही. प्रत्येक अंक हा विशेषांकच असतो. आज उपोषण विशेषांक, कालचा स्वच्छता विशेषांक, त्यापूर्वी चाळ पुनर्रचनाच्या विशेषांक, गच्ची पुरवणी सकट, एकदा भैया विशेषांक, दुसऱ्यांदा काय ते भाडे विशेषांक, नळ विशेषांक, असे विशेषांकावरती विशेषांक काढायची या पोंबुरपेला खोडच आहे. त्यामुळे त्याच्या उपोषण विशेषांकाचे मला विशेष काहीच वाटलं नाही. पोंबुरपेकर, मी 18 तासांच्या उपोषणानंतर शरीरात उरलेले सारे त्राण महिन्याच्या शेवटी बिराडातल्या फणीकर अंड्याच्या पेटीपासून ते रोळीपर्यंतच्या धिडक्या आणलेल्या एकवटून अखंड रुपया जमवतो त्याप्रमाणे एकवटून ओरडलो. माझ्या ओरडण्याने पोंबुरपेकर तिळमात्र हलला नाही. त्याच्या प्रत्येक अंकानंतर कोणी ना कोणी त्याच्यावर असंच ओरडतो. काय? शांतपणे तो विचारता झाला. कुठल्या गाढवानं सांगितलं की मी चाळीत ऐक्यासाठी उपोषण करतो आहे ते? सगळेजण असंच म्हणताय, पोंबुरपेकर उद्गारला. मग सगळेजण गाढव आहेत, मी म्हणालो. इंटरला मी लॉजिक घेतले होते, त्यामुळे 2 प्रमेयातून हा सिद्धांत सटकन बाहेर पडला. पोंबुरपेकर चूप झाला. माझा हा उपास अगदी खाजगी स्वरूपाचा आहे, त्याचा चाळीशी काय संबंध? असं कसं? सौम्य काका म्हणाले की चाळीतल्या जातीयतेविरुद्ध तुम्ही हे उपासाचं शस्त्र उगारलं. सौम्य काका गेला खड्ड्यात. मी ठीक आहे. पावशे म्हणाले की हेड क्लार्कनं तुमची लीव सँक्शन केली नाही म्हणून कारकुनांच्या दुःखानं तोंड फोडण्यासाठी तुम्ही हा उपास सुरू केला आहे. पावशे केला मसनात. मी ठीक आहे. नाट्यभैरव कुशाभाऊ म्हणतात की जनोबा रेगे यांनी त्यांचं टंब्रेल चोरण्याचा आरोप केला म्हणून त्यांच्या मनाची शुद्धी व्हावी म्हणून तुम्ही उपास केला. जनोबा गेला. वरच्या 2 वाक्यात खड्डा आणि मसण ही जागा भरल्यामुळे जनोबाला कुठे पाठवावे मला सुचेना. त्यामुळे जनोबा गेला यात असे म्हणून मी सर्वनामावरच भागवले, परंतु पोंबुरप्यावरती परिणाम झाला नव्हता. रेफ्रिजरेटरमध्ये मेंदू ठेवल्यासारखा तो वागत होता. ठीक आहे, उद्याच्या अंकात तुमचा खुलासा प्रसिद्ध करू काही गरज नाही. माझ्या उपासाची चाळीशी काहीही संबंध नाही. मग कशाशी संबंध आहे? पोंबुरपेकर म्हणाला. माझं वजन उतरवण्याशी.
हो, पण उपास हा समाजात आपलं वजन वाढवण्यासाठी करतात ना, मला ठाऊक नाही. हे पहा, मी खण उघडून वजनाचे कार्ड त्याच्या डोळ्यासमोर नाचवत म्हटले, वाचा. आप बहुत समजदार है. पोंबुरपेकर वाचू लागला. हे काय वाचता? वजन वाचा. हे पहा, 12 स्टोन आणि 13 पाऊंड. फक्त 13 पाऊंड वजन तुमचं पंत, आणि 12 स्टोन वाचलं ते काय? 12 गुणिले 14 म्हणजे किती? किती? पोंबुरपेकर. किती? मी. किती? पोंबुरपेकर. किती? मी. किती? पोंबुरपेकर. अरे किती किती काय करता? 14 गुणिले 12, 14 बारे 14 जाहे 1400 म्हणजे 40, 140 अधिक गुणा 14 दुणे 28 म्हणजे किती झाले? हो हो काय? 168 अधिक 13 म्हणजे 181 पाऊंड. कुणाचं वजन आहे हे? पोंबुरपेकर तो संडपणा चालू ठेवून म्हणाला, तुझ्या बापाचं. मला दुसऱ्याची वजनं करायची आहेत काय? हे माझं वजन आहे. असेल असेल नाही, आहे. आता सांग, माझ्या वजनाशी 40शी काही संबंध आहे का? 181 पाऊंड वजन झालं माझं. यातून जर उद्या मला मधुमेह होणार, ब्लड प्रेशर होईल, हार्ट ट्रबल होईल, मेलो पटकन, तर चाल येणार आहे का मग तिला? का नाही येणार? पोंबुरपेकर म्हणाला. पावसांची आजी वारली तेव्हा बाहेर हो. त्याच्या थंडपणाचा कळस झाला होता. रागावू नका पंत, पण हे तुम्ही आधी का नाही लोकांना सांगितलं? अरे पण तुम्ही माझं ऐकाल तर ना. हळूहळू माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली, आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे, उगीच हात दाखवून कशाला लक्ष नाही, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्य माझ्या कानावरती ऐकू येऊ लागली. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. आता उदाहरणार्थ सोगाची त्रिलोकेकर, तुला सांगतो मी पंत, डाएट कर. साला बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. हो म्हणजे कुठे राहता म्हणून विचारलं तर नुसता चाळीत राहतो म्हणा. बटाट्याची चाळ असं म्हणू नका, वजन वाढेल. जनोबा रे गे आईस, मला काय म्हणावं अजिबात मला कळत नव्हतं. नेहमी तिरकं बोलायचं म्हणजे काय? पण सोगाजींनी त्याला परफर जामून टाकले. ए इडियट, चाला सगळ्याच गोष्टीत जोक काय मारतो रे नेहमी. मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरुवात झाली. बटाट्याचं ठीक आहे, पण आधी भात सोडा. एक सल्ला, भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठे आहेत लठ्ठ? तुम्ही डाळी सोडा. काशीनाथ नाडकर्णी. मुख्य म्हणजे साखर सोडा. मी सांगू का? मीठ सोडा, लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 पाऊंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेडक्लासच्या वाईफचं घटलं. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा. बाबू काका, स्मोकिंग सोडा. दिवसा झोपणं सोडा. खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढतं. आणि सगळ्यात कहर म्हणजे भाईसाहेब चोबळ म्हणाले, पंत नोकरी सोडा. काय म्हणतं काय? उगीच नाही सांगत. दिवसभर खुर्चीवरती बसून बसून वजन वाढत राहतं. फिरतीची नोकरी बघा. काही धूर्त लोकांनी मला मुंबई सोडा असाही उपदेश केला. हा उपदेश माझ्या वजनाकडे पाहून केला नसून चाळीतल्या 2 खोल्यांच्या जागेकडे पाहून केला होता. हे न कळण्या इतका मी काही हा नव्हतो. फक्त बायको सोडा एवढे सांगणारा मावाग भेटायचा राहिला होता. एकाने भर ट्राममध्ये मला धोतर सोडा असं सांगून तिकीट वगैरे घेतल्यावर आणि पॅन्ट घालायला सुरुवात करा असा सल्ला मला सांगितला. म्हणजे पट्टा बांधून पोट आवळता येईल, आणि असा उत्तरार्ध पण पुरा केला होता. मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते.